नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आपण पोलीस भरती संदर्भात सर्व माहितीनं अपडेट देत असतो. तर आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती आणली आहेत. पोलीस भरती कशा प्रकारे संकटात येऊ शकते किंवा कशा प्रकारे विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो, त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती सांगत आहोत. तुम्हाला एक विनंती करतो, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्लीज सबस्क्राईब करून घ्या. एक गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर भरती पुढे ढकलली तर विधानसभेची आचारसंहिता लागेल आणि ती आचारसंहिता लागून ती भरती व्हायला हे पूर्ण वर्ष निघून जाईल. आपल्याला अजून 9,000 पदांची भरती या 17,000 पदांनंतर करायची आहे. ती भरती त्याच्या पुढच्या वर्षी जाईल आणि त्याचा परिणाम असा होतो की जे शेवटच्या 2 वर्ष ज्यांचे बाकी आहेत एजचे, त्यांचं संधी ही त्या ठिकाणी अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतायत की मैदानी चाचणी ही का बरं अत्यंत गरजेची आहे आता होणं, कारण की जर पुढे लांबली गेली तर त्याला वर्षभर त्यामध्ये जाऊ शकतं आहे आणि राज्य सरकारला परत पुन्हा 9,000 पदाची सुद्धा भरती प्रक्रिया करायची आहेत. त्यामुळं ही जी 17,000 पदाची भरती होत आहे त्यामध्ये पोलीस भरती तसंच इतर ज्या भरत्या आहेत त्यांनासुद्धा अडचणी पुढं आचारसंहितेमध्ये येऊ शकते. त्यामुळे भरती प्रक्रिया होणं खूप गरजेचं आहे. तसंच विद्यार्थी मित्र, ज्या विद्यार्थ्यांचं वय हे जास्त झालं आहे त्या विद्यार्थ्यांना एक तर आधीच वयोमर्यादेचा खूप प्रॉब्लेम येत आहे. त्यासाठी काही पुण्यामध्ये विद्यार्थी आंदोलन पण करीत आहे आणि त्याच गोष्टीचं एक गांभीर्य म्हणून राज्य सरकार देवेंद्र फडणवीस साहेब हे पण सांगतायत की पुढे जर भरती प्रक्रिया लांबली तर ह्या 4-5 महिन्यात जे विद्यार्थी वयोमर्यादा ओलांडीत आहे त्यांना ही अडचण येऊ शकते. त्यामुळं ही भरती प्रक्रिया लवकर वेळेतच होणं खूप गरजेचं आहे. आपली राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की राज्य सरकारने भरती प्रक्रिया आचारसंहितेच्या आधीच पूर्ण करावी. परंतु जर पावसाचा परिणाम होत असेल तर तिथली भरती रद्दच ठेवावी, कारण की विद्यार्थ्यांना भरती प्रक्रिया पुढे ढकलावी अशी विनंती जरी असली तरी तीच अडचण ही विद्यार्थ्यांना निर्माण होऊ शकते. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती ही वेळेत होणं गरजेचं आहे. पुढे परत पुन्हा 9,000 पदेसुद्धा भरली जाणार आहेत. त्यामुळं तुम्ही सज्ज राहा, चांगली तयारी करा आणि राज्य सरकार जे पण नियोजन करतं ते व्यवस्थितच असतं. परंतु ही भरती प्रक्रिया पोलीस भरती जी आता नवीन परत पुन्हा होत आहेत त्यामध्ये अजूनही पदे वाढण्याची पण शक्यता आहे आणि पुढे 9,000 पदे भरण्याची पण गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व होण्याची शक्यता आहे. तसंच या निवडणुकीमध्ये राज्य सरकारला एकतर लोकांनी बेरोजगारीचा मुद्दा उठवून विरोधकांनी त्याविरुद्ध खूप मोठा प्रचार केला होता आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकारला जे पण पदे रिक्त आहेत ज्या पण विभागाचे ते सर्व तात्काळ भरायचे आहेत. त्यासाठी त्यांनी सर्व विभागाला सूचनासुद्धा दिल्या असलेल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लवकरच पोलीस भरती तसंच इतर भारतातील रिक्त पदाच्या सर्वात मोठ्या भरत्या होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही चांगली तयारी करीत राहा. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला चांगला मोठा स्कोप असून तुमचं 100% काम होण्याची शक्यता आहे.